दाद्या, ए दाद्या, दाद्या, ए बैर्या. का दाद्या, मला बोलले काय? तुला नाही, तुझ्या बापाला. बरं दाद्या. अरे तोंड घ्या जरा कामाचं बघ. तुझ्या वयाची पोरं किती काम करतात. काव चालवतो सारखा माझ्या लेकराला. बघ नाही तात्या सारखा हात धुवून माझ्या मागे लागलेला असते. हात धुवून नाही, तुझं एका दिवशी कंबरच मोडतो. काय तोडतो तात्या? बाळा तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडं. ये जेवून घे तू. पाय मी नंतर जेवण, मी आधी नारूकडून जाऊन येतो. नार्या, अय नार्या. काय नार्या? अरे नारे नारे नको ना म्हणू. का रे? चल हा बेस्ट प्रिय चल. काय करू? अरे कुठे चालले तुम्ही? काय नाही काका, आपलं इथंच. इथंच. नारे तुझा रे नीटा, तुझं बरंच काय काय ऐकायला आले मला. मला तर काय ऐका नाही आलो काका. हा तू पण लिशान आहे. अरे तू गप की. चल. दाद्या, हा आईला दाद्या त्या दिवशी दिप्यानं आम्ही बसलेलं कळलं वाटतं म्हाताऱ्याला. साताऱ्याला? साताऱ्याला कशा गेलं तुम्ही बसायला? आईला निव्वळ गाय बनाय राव तू. चल. काम करते ते. अरे यार भावांनो बसा. काय रे अभि, काय करतोय? ठेवय दूध काढतोय म्हशीचं. अरे सदानकर हे चालू असतं का तुमचं? बसा. ए अभि, माझा मोबाईल लेट झाला का? हो मावशी झालं ना. बर किती पैसे झाले? 150 रुपये. अरे एवढं कुठे असते का? हे घ्या 50. हो मावशी नाही होत ना. 100 तरी द्या. 100 नाही ब्या, 150 घे. हे तुला काय करायचं माकड तोंडाचं गप्प. मला काय भरायचे, तुम्हालाच भरायचे पैसे. जाऊ दे. आईला अभ्या, हे असं केलं तुझं नुकसान होतंय की. जाऊ दे रे, सगळे आपलीच माणसं आहे ना. कंस आहे इथं, कुठं कंस आहे? आईला दाद्या, हा ती मधुर आहे का रे? कुठे रे? आईला पाहिला बाहेर होता, आता काय आंधळा पण झाला काय? तो की. हा आईला मधुराची राव. फोनला काय झालं ते? सरक इकडे. काय? अरे अभि बघ की तिच्या फोनला काय झालंय ते.
आधी रिकाम टेकडे नाही तर कशाला बसवलंय र? आम्ही रिकाम टेकडे तुला कामाची माहिती ए का तोंड्या, तुला कोण काय म्हणले? काय आणले मला काय आणले तुझं डोमलं. गप ना ग, कशाला नादी लागते ती त्यांच्या. अगं शेता आधी आहे ना, लय डोक्यात जातो माझ्या, लय चक्कर आहे. त्याला मी दिवस बघून राहायचे नाही. जाऊ दे, नंतर बघ. पहिले चल इथून. अभि तुझे किती झाले? अगं राहू दे, काय नाही. नको नको, हे घे, राहू दे. अगं राहू दे का. नको नको, घे, असू दे. एक मिनिट. हो. एक. चल ग. अगं जरा शांत राहत जा की. काय शांत राहा. आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं तर. हा, आणि तो नारू सारखं तुझ्याकडे बघत असतो, हे माहिती का तुला? हो ग, माहितीये मला. मग का नाही काय बोलत ग तू? जाऊ दे ना, मी नाही लक्ष देत तिकडे. एक नंबरचा फालतू मुलगा आहे ते बघ. पिणे पिणे सगळं चालू असते त्याचं. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. आधीच मला इथं माझ्या घरचं टेन्शन कमी आहे का? घरचं? अगं तुला माहित नाही का, आई दादा बाबा कामच नको म्हणतात. नुसतं आमच्या आजोबांची जमीन विकण्याचं काम चालू असतं. तुझ्या घरी ते आणि माझ्या घरी हे असं. माझ्या बापाने पण ना लय वैताग दिलाय बघ. लय चिंगट माणूस आहे बघ ते. आई आणि मी लय वैतागले बघ त्याला. काळ्या, नीट लक्ष देत जा दुकानावर. काय कुटाणा केला, कसा तुडवतो तुला बघ. त्या वस्तू नीट लाव. नंदे, पाणी आण आणि अर्धाच तांबे आण. सांडवलं ना पाणी. तांब्या झेपणा बाई तुला. सांडू द्या ना, देईल ना दुसरं मग. गप ग तू, नको अक्कल शिकू मला. किती महाग आहे माहिती आहे ना जार. 10 रुपयाला एक आहे. आणते ना, थांबा दुसरं. नको आणू आता. आत्ताचं पाणी डायरेक्ट संध्याकाळीच पेन जेवताना. नमस्कार श्यामराव. काय घ्यायचं तुला? मला शेंगदाणे दे अर्धा किलो. काळ्या, शेंगदाणे दे अर्धा आणि नीट दे. काळ्या हरामखोरा, जास्त नाही काका, एकच पडलाय. एक तरी का पडला? आत्ताच्या आता शोधून काढ, नाहीतर बघ मग. जर काही शेंगदाणा सापडला नाही तर तुझा महिन्याचा पगारच कापून घेतो. काका काका, अहो काय झालं, का मारताय त्याला? हो बाजूला, याचा जीवच घेतो मी. थांबा जरा. तू बाजूला होती का नाही, तर तुलाच मारीन बघ. अहो काय झालं ते तर सांगा. बाडकावणी शेंगदाणे सांडवले. नाही मावशी, एकच पडला. एक शेंगदाणा किती महत्वाचा आहे माहितीये हरामखोरा? रोज एक शेंगदाणा खाली पडला म्हणजे महिन्याचे पावशेर शेंगदाणे वाया जातात. का हो गरीबाला एवढा त्रास देताय? नाही काय, ह्याचे आज 100 रुपये कापलेच मी.
बँक बॅलन्स जरा कमी झालाय, काहीतरी करायला पाहिजे. आता एक काय करणार हे आपलं नेहमीप्रमाणे. हो मग खायच्या मळ्यातल्या क्षेत्रातले 20 गुंठे टाकू विकून चांगला पैसे. हा टाका मग लवकर इकून, मला पण बुलेट घ्यायची. हा घेऊ ना मग, आपण काय गरीब आहे का? अजून लय जमीन आहेत आपल्याकडे. आता आपल्याला काय काम करायची गरज नाही. मधुरा, आपण खासच्या मळ्यातल्या क्षेत्रातले 20 गुंठे विकतोय. अहो कशाला बाबा, काय गरज पडली आहे? बागायती क्षेत्र येते, इथं लोकांना जमिनी नाही आणि तुम्ही विकत सुटलात. जग तू नको शिकवा आम्हाला. हो ना. एक काम करा, सगळ्याच जमिनी विका, म्हणजे आपण सगळेच भीक मागायला जाऊ कुठेतरी. बघितलंच ना छकुले, असंच चालू आहे सगळं. आपल्या दोघींच्या आयुष्यात काय लिहिले ना काय माहिती. अगं आमच्या आजोबांनी खूप कष्ट करून जमिनी घेतल्यात, पण ते गेल्यापासून वडील व सगळेजण काम करायचे सोडून नुसतं विकायच्या पाठीमागे लागले. तुझं भाऊ काही काम नाही करत का ग? तो कुठे काय करतो? आबाच असं वागतात, मग त्याला पण तशीच सवय लागली आहे वागायची. अवघड आहे बाई. अवघड? अगं खूप अवघड आहे. या अनिल शेठ, नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. या बसा, चहा घेऊ. नाही नाही, मी सांगतो ना सर्वांना चहा. हे घे रे, इथं जेवढे लोक असतील तेवढ्यांना चहा. सगळ्यांना देऊ का? हा सगळ्यांना सगळ्यांना. आपण काय गरीब आहे का? काय रे रामा, झाली तुझी पाईपलाईन करून? नाही झाली अहो, पाईपलाईनीचा खर्च मोठा आहे, त्याच्यामुळं झाली नाही लवकर. काय लय खर्च आहे? 3-4 लाख म्हणजे लय झालं होय. अहो 3-4 लाख अनिल शेठ तुम्हाला कमी आहे, पण आम्हाला ते जास्त आहे. हा ते खरं आहे मात्र. हा नमस्कार नमस्कार. का शेठ इकडे कुठं चाललाय? काय नाही की गुंठ्याचा व्यवहार करायचं म्हणतोय. गाव काय नाही, जमीन काय कमी येतोय आम्हाला. अहो पण जमीन घरची आहे, इकायची कशाला, पिकवायची. हे काम करायची काय करायची आम्हाला? हळू चालव की गाडी जरा, पडल्यावर कळंग काय, आणि गाडीचं पण नुकसान होईल. गाडीचं उदर नुकसान लगेच नवीन आणीन. आणशीन बाबा. मग काय पैशाची काय कमी आहे का आपल्याला? एक काय 10 गाड्या आणीन. अय सरजा, अरे एवढा माज नको करू. अय तुला काय करायचं रे? बापाच्या जीवा माज करते, दुसऱ्याच्या नाही. कर बाबा कर. बरं चला जाऊ फिरायला. कुठं रे? चला जाऊ गोव्याला म्हणतो. नको बाबा, लय पैसे लागतात त्याला, पुढल्या महिन्यात जाऊ. पैशाची कशाला काळजी करताय, मी आहे ना. सच्च्या, अरे सरजामध्ये चल जाऊ. चला. बरं एक काम करा नियोजन. नारू, ए नारू, अरे कॉलेज बंद आहे, जरा कामाचं बघावं. नारू, काय केलं? मी नाही काय केलं. तू नाही काय केलं, मीच केलं. 1 वाजवली, अजून 1 वाजवीन. काय चालू असतं तुझं सारखं सारखं? अरे काम करत जा की जरा काहीतरी. जरा कामाचं बघावं ना. काय काम करू? जा की जरा बाहेर कामाचं बघ. मी नाही जाणार कुठं बाहेर कामाला बिमाला. असं बोलायला लाज नाही वाटत का? नालाय का? आई तर राहायची सवय लागली त्याला.
तू कशाला कामाचं बघेल सारखं काम 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 पर डोकं उठवलंय तुम्ही डोकं उठवलं तर जा की जरा बाहेर कामाचं बघ. कामाचं कशाला सांगते त्याला बाकीचे उद्योग जमतात की त्याला कसले उद्योग सिगरेट दारू पिणे पिणे सगळं कळलंय मला होय रे नाही नाही मी नाही काय केलं आई अगं 2-3 जण बोललेत मला खरं तर पण अगं मग आप्पा आणि ते कशाला खोटं बोलतील ग पण हा सध्या चुकीचा वागायला लागला तर काय करायचं आपण. काय करायचं काय आता तू काय ऐकतो काय आपलं कसं नाही ऐकत चांगला धोडा ना त्याला मग जरा लक्ष ठेवलं पाहिजे बरं का त्याच्यावर जरा नाही चांगलंच लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्यावर आणि चुकीचं दिसलं ना तिथंच मुसकाडा चांगला त्याला. मग काय ठेवलं करणार काय नाही लय नाराज दिसतोयस. हा ना घरच्यांनी लय ताप दिलाय राव. अरे ते वय ते सगळीकडे चालू असतंय. हा ना सारखं काम काम. अरे आपण नसतं लक्ष द्यायचं त्याच्याकडे. हा मी आता तेच करतोय. बरं चल हॉटेलला बसू. नको राव आता नकोच. का रे चल ना. नको रे आता नकोच बसू रविवारी. बरं चालतंय नक्की ना. हा नक्की नक्की. बरं चल. काय रे काय करतो चल चल कुठं जायचं अरे मला काय माहित तुमचं जा पळा मी नाही येत. ते यायचं बाहेर चल. नको वाढू ते का रे एक तर लय डोकं दुखतंय माझं. अरे तुझं डोकं राहीन पण माझं दुखन ना त्या वासाने. काय आलं लगेच आईला लय टेन्शन आहे राव मला. पेन्शन आहे तुला कसली पेन्शन आहे. टेन्शन बाहेर आईला तू पण एक आयटम आहे राव. बस जाऊ दे चल जाऊ अभ्यास टपरू चल चल. हो तुम्हीच मध्ये आलाय. एकच कानाखाली वाजवेल. जाऊ दे ग कुठे नादी लागते. नादी लागते म्हणजे मी बावळट दिसते का तुला. नादी लागते थांब तुला तर दाखवते कसं असतं ते. थांब वहिनी मी उचलू लागतो. तुम्हाला लागलं तर नाही ना मग कशाला एवढं बोलताय. मग काय लागायला पाहिजे होतं का. तू कशाला एवढं मध्ये मध्ये बोलतोय रे. मध्ये बोलते म्हणजे त्या वहिनी आहेत आमच्या. हो ना वहिनी. हो वहिनीच हा ना. अहो वहिनी आजकालच्या पुरी अशा गाड्या चालवतात ना त्या दिवशी मला पण उडवल्या एका पुरीनी चांगला मुक्का मार लागला होता मला. थांबा आता तुम्हाला चांगलाच धडा शिकवते. तू कशाला मध्ये बोलतोयस रे माकडा. ए माकडा नको म्हणू. हा मग लय जोर आलाय का तुला. चोर आलाय इथं चोर पण आलाय होय. माझे पप्पा पोलीस आहेत बर का सांगेलच त्यांना. काय सांगते पोलीस आहेत होय. मग आधी सांगायचं ना. गाडीत चावी त्यांच्या काय ग तुमच्या काय. आमच्याकडे. पळा ना. पळू पळा मग काय डीजे लावायचं का. पळा वहिनी यायच्यात. त्या पळाल्या पकडा 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 पकडा. अहो पकडा त्यांना पकडा ना त्यांना. तुम्ही पकडलं का नाही त्यांना. पकडायचं ना तुम्ही त्यांना का पकडलं नाही. अहो माझ्यात पिशवी होती ना वहिनी मी कसं पाळणार. गेले ना त्या. बरं जाऊ द्या मरू द्या. चला सोडतो तुम्हाला. सोडा मला. असं पण त्या पोरीने ना लय डोकं खराब केलंय माझं. आणि गाडी कुठे तुमची. गाडी आणा लवकर.
गाडी नाही आमच्या का, आम्हीच पाय पाय आलोय. मग काय डोक्यावर घेऊन जाणार होतात का? नाही इकडे पिशवी. डोकं खराब करायचं. अरे गाईबाने भागलं ना आता. बसला जरा. हळू रे बाबा. किती झाली? 200 फक्त. मला येऊ दादा. ओके दादा. मग काय म्हणतात च्या? बऱ्याच दिवसांनी अजून काम असतात आम्हाला, त्यासारखं मोकळा आहे का आम्ही? हो माहिती आहे ना काय काम असतात तुम्हाला. अरे बस कर रे, एवढ्या दिवसांनी भेटलो आणि काय लावलंय? काय चावले? कुणाला काय चावले? बसू. हो चला. केक रेडी का आमचा? हो रेडी आहे. अरे छकुली, मधुरा, तुम्ही इकडे कुठं? अरे केक घ्यायला आलो होतो. आणि तुम्ही? तो सचिन मित्र आहे ना आपला, येत होता आम्ही इथं आदनाबाद. आणि ते आपल्या वर्गातली खुशी आहे ना, तिचा बर्थडे, त्यासाठी केक घ्यायला आलो होतो. काय खुशीचा बर्थडे? मग आपण पण गेलं पाहिजे. काय गरज नाही. अगं पण आपण सगळे एका क्लास मधले ना. मग एका क्लास मधले येतो ना आम्ही पण चकुली चिरगुटे. नाही आम्ही करा तुम्ही सेलिब्रेशन. चला ना यायचं होतं, जाऊ आपण सगळेच. काय गरज नाही, जाऊ दे. हो चला चला. किती झाले हो पैसे? 200 रुपये. हॅपी बर्थडे सुशी. थँक्यू. अगं बघ ना, ते दोघे आलेच नाही अजून. किती वेळ झालाय. कॉल करते. चल आले की. थँक्यू. अरे बर्थडे गर्ल तर आधीच येऊन बसली. हो मग तुम्ही किती उशीर केला? थँक्यू. हॅपी बर्थडे खुशी. थँक्यू. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुम्ही सगळेजण खूप दिवसांनी भेटलात. हो ना, अगं शाळा संपल्यापासून प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी होते ना, त्यामुळे भेटच होत नाही. हो ना. तो अभि. नारायण. नाव कुठं तुझं? काय नाव रे तुझं? तुझं नाव काय? माझं गाव प्रेमाची वाडी. अरे गाव. बरं चला केक कट करून घेऊया. हो चला.
थोडस. खाल्ला थोडस सायकल. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर खुशी हॅपी बर्थडे टू यू. वा छान छान. कशी आहेस मधुरा? मस्त आहे. आपल्या वाडीत जास्त दिसत नाही तू. हो ना, घरीच काम चालू असतं ना त्याच्यामुळे. हो, ते पण तू काय करतो? मी वडिलांना कामात मदत करतो आणि जॉब पण चालू. हो, ते मेन आहे बरं का. पहिलं जॉब बघ, म्हणजे घरच्यांचं पण टेन्शन जातं. हा हो. आपण ना आपल्या बॅच कुठेतरी ट्रिप काढूया है ना? हो ना. बाय. ही कशी? दादे अरे ऐक की. दादे अरे ऐक की दादे. गप झक मार की. दादे अरे ऐक की. अरे गप झक मार की. आयला मी आज लय खुश आहे. का रे? अरे आज माझी लाईन क्लिअर झाली ना. याला कसली लाईन? अरे मधुराची माझी लाईन. म्हणूनच असा उत आल्यागत करतोय. अरे ती किती बोलली माझ्यासोबत माहितीये का? नाही माहिती. तुम्हाला काय तुम्ही येडच वाचान. ए बाबा मग नको सांगू. आम्ही नाही, पण तूच येडा होतो काय? अरे मधुरा माझ्याशी किती प्रेमाने बोलली माहिती का तुम्हाला? कधी? अरे मागाशी. काय सांगतो? फक्त माझ्याशीच बोलली. तुझ्याशी नाही, सगळ्यांसंग बोलली ती. अरे माझी तिची 2 वेळा भांडणं झाली माहितीये. कपे काढ तोंडे. पाहिला मधुरा पण मला लाईक करते वाटतं. यायला असं काही नाही, ते आपली असेच फ्रेंडनी बोलली असेल. मग काय, ती बोलली आपली सहज, त्याला वाटलं लगेच झालं. कपे तुम्हाला नाही कळत, तिला पण मी आवडत असणार राव. बर चला माझ्या संग. कुठं? सरा घेतो मी. तुझा तू एकटाच मर तिकडं. अरे मला माहिती तुम्ही घेत नाही, फक्त माझ्या सोबत चला. नाही नाही बाबा, तू जा, आम्ही जातो दुकानावर. नाही नाही आम्ही जातो. चल बर. जा रे जा जा लवकर. नीट या. बर बर. आईला ब्या नाऱ्याच काय खरं दिसत नाही राव. हा ना यार, मग काय तर. आधीच माझ्या घरची काय परिस्थिती तुला चांगलंच माहिती आहे ना.
माझ्या घरी पण कसं आहे माहिती ना, तात्या तुम्हाला सुट्टीच देत नाही. उगाच आमच्या आईमुळे चालले. हा ना यार, मग काय तर त्या नारूने यार पिणं सोडलं पाहिजे. पण हा ना, आपण तिघं पण संघच असो एक तर लोक काय म्हणत असतील, आले ही पण दोषीत असतील का काय. हा ना राव, काय करायचं हा ना, अवघड काम आहे. हा ना. एक काम करू, येऊ दे त्याला चांगल्या भाषेत समजून सांगितलंच पाहिजे. मग काय तर, त्याच्यामुळे आपले नाव खराब व्हायचे आणखी. नाही ना, नाही येऊ देस त्याला. लय ढोसून आलाय पोरग. काय रे भावांनो, आलं ना पिऊन? एकदम थोडीशीच घेतली मधुराच्या आनंदात. मधुराच्या अंगणात? मधुराच्या अंगणात कशाला गेलतो तू? अरे बाहेर आनंदात. अरे पण काय गरज होतं का असं वागायची? पिणं सोडून दे ना, आलाय का? हा ना. अरे अजून कशातच काय नाही, ह्यालाही असलं व्यसन लागलंय. व्यसन नाही रे आपलं, असंच नाही, असं करीत राहील तर एका दिवशी चांगला गोवा देशील बघ तू. येऊ दे, काही नाही होत. तुला काय नाही होत, पण तुझ्यामुळे आम्ही गुतन नाही का त्या दिवशी. तुम्ही कस काय गुत्ता? अरे तसं नाही ना रू, आपण तिघ जण सोबत असतो ना, त्यामुळं काय? अरे बेवड्या, तुझ्यामुळे लोक आम्हाला पण बेवडं समजतील. अरे नाही रे, तसं नाही, आपण दोस्ती की नाही. दोस्त चांगल्यापणात. नारू तुझा घरी उद्या आता. जा घरी उद्या. मी येऊ? हो आता नको इथे थांबू, उद्या जा. सोडू का? हो जा. नाही तू एकटाच जा, उद्या ये जा. सोडू का? नको तू एकटाच जा. येतो का? हा जा बाबा, ये उद्या. जा उद्या. कायच आपले नाव करायचं. खराब होते. मग? त्याच्या नालायकामुळे आपली नाव खराब होते ना. मग काय तर, तू त्याला इथे यायचं बंद करून टाक. आता काय करणार? त्याच्या बापाला सांग. तुझ्या बापाला सांगावंच लागलं. मग काय झालं? सांगू का तुला? बघितलं ना, कळलं ना आता तुला? अरे तुला लाज कशी वाटत नाही दारू प्यायला? मेल्या, मी कुठं पेलोय? मग रात्री काय तुझा बाप प्यायला होता काय रे मुडद्या? त्याला ना आता सुट्टीच नाही. तू पुढे तू परत पेलो दिसू दे, तू तंगडच मोडतो बघ. काम नाही काय नाही, आणि हे उद्योग सुचत्यात होईल रे तुला. जरा कामाचं बघ की, हॉटेलात जा नाही तर कंपनीत जा, तसं सुधरायचं नाही तू. अरे याला काय खायला मिळते ना म्हणून माझं या. लवकरात लवकर कामाचं बघ, नाही तर इथं राहायचं नाही. मग कुठं जाऊ? कुठेही जा, पण इथं राहायचं नाही. बघा मी खरंच जाईन. अरे जा मिंद्रा जा. गेला वाटतं. कुठे जातोय? भूक लागली सर, मला येईल परत येऊ. चल तू. मोफत एअरटेल हॅलो ट्यून मिळवण्यासाठी स्टार आणि 9 दाबा आणि विंक म्युझिक ऍप इन्स्टॉल करा. हॅलो, कुठे आहे रे? अरे चालू प्रकाशच्या घरी. तिकडे काय करतोयस? हॅलो छकुली, कुठे आहेस ग तू?
अगं मी तर आमच्या घराजवळ. का ग? काय नाही, मी येते तिकडे. हा ये मग. त्याच्या बायकोची नाहीची बांधण्यात आल्यात ना, सोडवायला आलोय. तू एक ना, काय करत होती तुला तिकडे जायची? आज जावं लागतं बाबा एखाद्या पद्धतीला. तू पडला शहाणालाय, थांब मी आलो तिकडं. हा बरोबर ये. आलोच. घस कुठली चिचुंद्री तू, आणि तू टेटवी म्हैस. अरे जाऊ दे ना, कशाला बघता दोघी पण. हो वहिनी, तुम्ही तरी ऐका ना. हे म्हातारे तू तरी गप की. हे तुझी आई म्हातारी माकड्या. मी तर मर मरते, त्या गाडीच्या कामाला हात लावित नाही, नुसतं तोंड चालू बंद नाहीच. हा मी करते काम, आणि तुला काय नुसते आयती खायला आली का काय? तुम्ही लय गमवून खाता, माझाच नवरा गमावतोय. तुझा नवरा माझा पोरगा नाही का? हा आली मोठी शहाणी सांगायला मला. तुम्ही पण लय शहाणे झाले का? झाले का? पण मी म्हणते नको काय काम करू दे, नुसती पोरं बघा. ते राहतं बाजूला, हे असं झालं ते तसं झालं, सारखी माग कटकट. हा माझी कटकट. ए बाईला ती काय म्हणते ऐकी. मारी ना तुला मी. हा मारसल ना, एवढं सोपं आहे मला मारणं. मार खायला आली का मी इथं? ते कशाचं ऐकताय चाबरं कुठलं? तिच्या आई बापाने काय वळण लावलंय तिला? सासूबाई, माझा आई बाप काढायचं नाही अजिबात, सांगून ठेवते तुम्हाला. काय करतो? काय सुट्टी देत नाहीस ते मी कुणाला. काय हाना 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 हाना? तू मला लावायला आलाय का सोडवायला आलाय? तसं नाही पका, एकदाच होऊन जाऊ दे ना, काय व्हायचं ते. जबस तू जातो आईला इकडे घेऊन, मी जातो हिला इकडे घेऊन. चल तू इथं बस. म्हातारी तू तरी गप्प बसत जा ना. तुझी आई म्हातारी. माहिती म्हातारी तू तुला तोंडाला आवर घाल, कशाला लागते तिच्या? त्यांना सांगा की जरा तरी, ते ऐकतेस का? म्हणे मी पहिलेलं हे केलं ते केलं, नुसतं भरडीत असतात. तू लक्ष नाही द्यायचं तिच्याकडे. हा वहिनी, तुम्ही ऐकायचंच नाही ते. अहो भाऊजी, पार वैतागले मी. माझ्या जागी जर दुसरी कोणी असते ना, कधीच निघून गेली असती. मी आहे म्हणून टिकले या. बरोबर आहे वहिनीचं. बाकी तुला सांगता येत नाही का म्हातारी समजून? त्यांनी तर पार मुग गिळलाय. वहिनी म्हातारी माणसं अशी झाले सगळी, अजिबात काय काम नको म्हणतात. बस आहे तू. काय ग बसे, बरोबर आहे त्यांचंच. वहिनी किती काम करतात, आहे का म्हातारीला काडीचं काम? मग गप्प बसता येत नाही, काय बोंबलायची गरज आहे? तू निघ बरं, तू निघ इथून बरं, इथून निघ. आई तू तरी शांत बसत जा की जरा. काय शांत राहू बडद्या? म्हातारी तू लक्ष देऊ नको ना तिच्या. काय लक्ष नको देऊ? पहिला राब राब राबलो, खायला भेटलं नाही, आणि आता तुम्हाला सगळं भेटतं तर ते करवत नाही. बरोबर आहे म्हातारीचं. म्हातारी काय पहिली थोडी कामं केलेत का? आणि आता तुझ्या बायकोला काय होते नीट नेटकं करायला? अरे गप ना तू. अरे त्याला काय गब्बस म्हणतो बाईला, त्याचं काय चुकलंय? मग काय तर वहिनी पण काम देतात सोडून, आणि उगा म्हातारीच्या नादी लागत बसत्यात. त्यांचं वय आहे का आता काम करायचं? काय बघा काय झालं? काय नाही रे बाबा, काय नाही. त्याला घेऊन जा बरं तू. त्यालाच नाही लावलोय. नेल आलाय ना, मग द्या घेऊन जा, पहिले घेऊन जा त्याला बरं. चल चल त्या घेऊन जा. आईला कुठं काय नीट नसतं राहतो. चल. आयला नाऱ्या, तू तरी ते पाणी सोडू लागायची ना पाकीची त्यांची. अरे कुत्र्याचं शेपूट वाकडं दे वाकडं. मी त्यांना समजून सांगितलं, काय ते ऐकणार आहेत का? बरं ते जाऊ दे, तुम्हाला कशाला बोलवले तर? अरे काय नाही, असंच बोलायचं म्हणून. खोलायचं? इथं काय खोलायचे? अरे बोलायचंय बाहेर्या. अरे काल जरा घेऊन गेलो होतो ना, ते कळलं घरच्यांना. लय गोडा लावला मला त्यांनी, काहीच ठेवलं नाही बोलायसारखं. आणि वरतून हाकलून द्यायची बारी आली.
आईला अवघडच झालं की मग. अवघड नाही, लय अवघड झाले. अजून काय म्हणले घरचे? अरे म्हणले लवकरात लवकर कामाचं बघ, कंपनीत जा नाही तर कुठेही जा, पण घरी अजिबात राहायचं नाही. मग आता रे? आता काय, काम बघावं लागणार कुठेतरी. आता लवकरात लवकर काम बघावं लागणार. तुझ्याकडे आहे का रे कुठे काम? माय का असतं तर मी नसतो गेलो का कामाला. काय ते पण बरोबर आहे म्हणा. दाद्या, अरे दाद्या, अरे मधुर त्या इकडंच आलेच राव. हा, अरे काय तोंडे इकडं. काय मग मधुरा, इकडं कुठं? काय नाही, असंच फिरतोय. काय मग चकुली चिरगुटे? ए माकड तोंड्या, नुसतं छकुली म्हण की. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? जाऊ द्या. मग कशी आहेस मधुरा? बरी आहे. काय झालं? काय नाही झालं. जा तुम्ही, काम आहे आम्हाला. काय झालं? कोण काय बोललं का तुला? नाही, तसं काय नाही. मग ही काय बोलली का? गप्प आहे तू, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? मधुरा, अगं तुझा नंबर दे की मला. तुला कशाला पाहिजे तिचा नंबर? तुला काय करायचं ग? तू कशाला बोलते मध्ये मध्ये? हा मग काय, लय आगावी ही. ते कानाखाली देईन ना, जास्त शानपण नको करू. आम्ही नाही मानपाना करीत. हिचा नंबर कोणी मागत नसेल ना, त्याच्यामुळे तिला त्रास होते. हा, तू छत्तर आता जाऊ दे ग. मधुरा, अगं दे की ग नंबर. काय नंबर बिंबर भेटणार नाही. चल ग मधुरा. हिच्या तर आईला नाकापेक्षा मोती जड. जाऊ दे, चल. काय करायचं तुला त्या मधुराच्या नंबरचा? अभ्यास माझा नंबर आहे ना तुझ्याकडं, आमच्या संग बोलत जा. तुला सांगते मधुरा, मला ना त्या दोघांचा लय राग येतो. आणि त्यातल्या त्यात त्या दाद्याचा मला म्हणतोय तिला कोणी नंबर मागत नसेल. तुझ्यामुळे गप बसले, नाही तर त्याला सांगितलंच असता. जाऊ दे ना ग, इथंच मला टेन्शन कमी आहे का? नवीनच काय हे आता. जाऊ दे ना, जाऊ दे ना. तुझ्या हे असल्या स्वभावामुळेच आहे ना, एक दिवस कळन तुला. माझं ना आता फार डोकं दुखायला लागलंय. काय मी काय सांगते ते ऐक आधी, मग तू सांग काय करायचंय ते. काय बोल. मी ना फार वैतागले घराला. घरचे काय वागतायत ना तेच कळत नाहीये. का? काय झालं? नेहमीच आई बाबा दादा सगळे सारखे कामच नको म्हणतायत. नुसतं जमीन विकण्याच्या पाठीमागं लागलेत. नुसतं ना मूर्खासारखं वागतायत सगळे. मग आता काय करायचं ठरवलंय तू? काय नाही, असं चालू राहिलं ना तर एक दिवशी हे काहीच ठेवणार नाहीत. सगळ्यांना भीक मागायची वेळ येणार आहे. पण मी आता गप्प बसणार नाही. काय करणार आहेस मग? मी ना मामांना जाऊन भेटणार. त्यांच्या कानावर घातलं ना नक्की काहीतरी मार्ग निघेल. त्यांना ना घाबरतात सगळे. हे योग्य होईल बघ. हो, मी ना जाऊन मामांना भेटणार आहे. नक्की काहीतरी मार्ग निघेल बघ. आईला दाद्या, छकुली लय शानपणा करते राव. तिला काय करायचं एवढा आगाऊपणा करून? नाहीतर काय, वस्तू यामुळे गप बसलो ना, लय आणला असतं मी तिला. तू चला. आणि तू ते मधुराची लय नादी नको लागत जाऊ बर का. नाही रे,
तिच्यात काहीतरी वेगळंच आहे. वेगळे काय भूत भीते का तिच्यात? कपे अरे ती मला खूप आवडते. आवडती काय नसतं, सगळ्या अंधश्रद्धा असतात का? तुला काय कळतंय त्यातलं? आई बाप्पाला सांगू हो तुझ्या? मग तू तर मिळालाच माझ्या हातून. गंमत केली. काय गंमत करतो? चुकतोय, कामात लक्ष लागत नाही. हा ना, काही समजत नाही काय कुठं बोलला होते. काय हो सदा, कधी आला पुण्याहून? काल चालू रे. होय, कामाचं कसं चाललंय तुमच्या? मामाचं? त्याच्या मामाच तुला काय करायचे? अय कामच म्हणलंय ते. हे अजून तसं ते करे तसंच आहे. बरं ते जाऊ द्या, आम्हाला बघा की काहीतरी काम. तुम्हाला? हा बघा काम बघा आम्हाला. काम नसली ना नको ते उद्योग सुचतात आम्हाला. तुम्हाला काम भेटला, पण आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही काय? पहिल्यासारखं राहिलेलं नाही काय म्हणजे? अरे मागल ते मी 2 मुलांना लावलं होतं कामाला, पण त्यांना कंपनीत पैसे भरायला लागलेले. होय, अवघड होतंय मग. तरी पण किती काय असतील 2-3 हजार रुपये टाकू भरून. अय बावळा ते काय 1 लाख रुपये तरी द्यावं लागतील. 1 लाख? नको मग नको, नाही काम करायचं. ग बस तू. पण कामाचं नक्की ना? पैसे भेटले की काम लगेच भेटणार आहे. नाही आम्ही तुम्हाला आहे ना हे देऊ, पैसे देऊ, पण तुम्ही पैसे घेऊन पळून गेल्यावर गप आहे. आम्ही तुम्हाला सांगतो काय ते. चल. आला की. अगं आलं म्हणजे काय? या घरीच होतं तू कुठं जातोय तेव्हा? घ्या कळलं मग. अरे दादा नको नुसती धमकी देऊ तू. अहो जाऊ द्या, नंतर बोलू. कामाचं बघितलं का? मग त्यासाठी तर गेलो होतो. बरं झालं बाई. भेटला नाही अजून. मग एकदम भेटला होता. बोलत होता लावतो कंपनीत, पण काय? आणि तिथं पैसे भरायला लागतात 1 लाख रुपये. 1 लाख म्हणून तुझ्या कंबरट्यात. अरे बाबा एवढे पैसे कुठून आणायचे? मग त्याशिवाय कसं जाणार मी कामाला? अरे टोन घ्या, काम आपण आपली हिमती मिळवायचं असते. असे काही पैसे भरून काम मिळत नसते. तुझं तू काम मिळव. तुमचं असंच असते. असं नाही तसं नाही. कामाला काय सांगू नको, पैसे काय मिळणार नाही. तुझं तू बघ कामाचं. काय नाही, 2 दिवसानंतर भरून आणायचा गॅस. तोपर्यंत करा सगळं चुलीवर. काळ्या नीट लक्ष ठेव जरा दुकानावर. मी थोडा जरा बाहेर जाऊन येतो. काय रे काळ्या, काय करतो? काय नाही नाचतोय. आईला ते चकलूस बाप तुला लय पटकेतो ना. तुला काय करायचे? तुला काय घ्यायचे ते सांग. घरी चिठ्ठी या 2-3 वस्तू दे भरून. कुठे गेलं ते चिरकुट? दे. एवढं कस काय झाले? पैसे आणतो काय तू मधी? न्यायचे तर न्यायचं ना काय बने. मग 252 दे. बरं 250, 2 रुपये नाही सुट्ट नंतर देईन. दाद्या 2 रुपये दे. दिनानंतर काय मरतो काय लगेच? नको भाऊ, ते मालक मला हानीर माझ्या जीव घे. नंतर नको. दाद्या 2 रुपये.
अरे पुढे गेलता रे? काय नाही, सामान आणायचं होतं. बाकीचं काय करत नाही म्हणलं तेवढं तरी कर. करेल की तो काय बारीक आहे? ए पप्या, काय रे पप्या, टोनग्या काडीच्या कामाचा नाही नुसतं बोंबलं तिडे सोकलाय. वरड्या नुसतं त्याच्या नावाने, दुसरं येतं काय तुम्हाला? तुझ्यामुळेच होतंय सगळं. काय नाही माझ्यामुळं. काय नाही काकू, तुम्हीच लाडून ठेवलाय त्याला. काय नाही लाडून बिडून ठेवल्या. त्यांना काम करायला कोणून त्याला सांगतात नुसतं. तू ये रे इकडं. हा नको त्यांच्याकडे लक्ष देऊ, ते पहिल्यापासून असंच आहे. उगाच मी राहिले म्हणून दुसरी कोणी राहिली नसती. गाडी धरू लाग मला. मी नाही ना. ये ना बाई. जर पटकेनी आवर जायचे मला. ए दाद्या, अरे गाडी पडेल. ए भैर्या, अरे गाडी पडेल दाद्या. दाद्या, तुला जीव तोडून सांगत होतो ना मगाशी. काय आलं? मी काय केलंय? 2 रुपये दे. इथं मालकाने मला किती मारलं. चारलं? अरे काय चारलं मार्कन तुला? मारलं बाहेर्या, मारलं. हा मग बरोबर आहे ना, ते चिरगोट्यात असायचे तू तिथंच गाडून राहिलाय. ते जाऊ दे, 2 रुपये दे तू. हा उद्या दिन. आता दे. धर, घाल त्याच्या माड्याव. बोला, कोणाच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, मोबाईलला नाही काही प्रॉब्लेम झाला. ते दुसरंच काम होतं तुझ्याकडं. होय अभि. बोला ना, मग काय काम होतं? अभि, आम्ही काय म्हणत होतो? तू थांब, मी सांगते. अभि, तुझ्या मित्रांना जरा समजून सांग. त्या दादीचा भाव नीटच आहे, त्याला म्हणावं नीट बोल, नाही तर बोलू नको आमच्याशी. काय झालं पण नेमकं असं? ते नारू सारखाच मधुराच्या मागं फिरतोय. नारूला तुझ्या भाषेत चांगलं समजून सांग. तो मधुराच्या माग लागतोय आणि लाईन पण मारतोय तिच्यावर. मला खरंच असलं काही माहित नव्हतं. हे बघ अभि, तू चांगला मुलगा आहेस म्हणून तुला आधी सांगायचं ठरवलं, नाहीतर आम्ही वेगळीच ऍक्शन घेऊ बर का. लगेच काय ऍक्शन घेऊ नका तुम्ही. मी बोलतो ना त्यांच्याशी आणि समजून सांगतो त्याला व्यवस्थित. नका काळजी करू तुम्ही, बोलतो मी त्याच्याशी. ठीक आहे, तू बोल त्याच्याशी. हो अभि, तू ना त्या नारूला समजून सांग. आधीच ना घरच्यांमुळे मी खूप अपसेट असते, त्यात आणखी नवीन काय प्रॉब्लेम नको. तू नको ना टेन्शन घेऊ, मी बोलतो ना त्यांच्याशी. बर चल अभि, चल ग. हॅलो. हॅलो. हा दादा, कुठे आहे तू? त्या नाराला घेऊन जरा दुकानावर आहे बरं, थोडं बोलायचं आहे. बरोबर, ठीक आहे. नाना. हॅलो. अभि,
हा ना. नाही ना तुम्ही जेवून घ्या, मला थोडं काम आहे, मी येतो नंतर. काय माहिती गडबडीत कोण आलं मला मी तिकडे कामात होतो. मस्त तुला म्हणलं चल लवकर जाऊन. काय रे अभ्या, लय अर्जंट फोन केला. हा ना, काय रे? बसा. कुठे? काय कुठे आहे? ससा. अरे येळपटा बसा म्हणलो. येडच. अरे तुम्हाला नीट वागता येत नाही का रे? कशाला नाव खराब करता स्वतःची? काय झालं? आम्ही काय केले? काय केलंय म्हणजे? त्या दोघींना कशाला उलट सोळत बोलत असता तुम्ही केव्हा पण? मी कुणाला काय उलट बोललोय? मग काय उगाच सांगत होत्या का त्या आलत्या इथं? मग हे बघ अभ्या, ती छकुली ना मला नीटवाणी बोलत नाही, त्याच्यामुळे मी तिला सारखं डोसळत असतो. अरे पण गरज काय त्याची नादी लागायची तुम्हाला? अजून काय बोलले त्या? अरे नाऱ्या, त्या मधुराचा नाद सोड, जरा कामाचं बघ. तुझं वडील भेटले होते परवाच, म्हणत होते काहीतरी कामाचं बघ त्याचं. उगाच हिंडत असतो इकडे तिकडे. त्या छकुलीने झक मारली असणार, लय भांडकुळ आहे ती. हा, ती चिरगुटी. तिच्याकडे बघतोच. अरे नारू, त्या मधुराच्या घरचे प्रॉब्लेम चालू आहे, त्यात त्यांना तू त्रास देतो, असं म्हणणं आहे त्यांचं. हे बघा बया, मला मधुराला आवडती म्हणून मी तिचा नंबर मागितला, तर त्यात तिचं काय नाही, ही छकुलीच लय टेव टेव करती. हा, बेडका सारखी. अरे पण तिला पण आवडायला पाहिजे ना तू, तुझं आपलं उगाच. अरे तिच्या पण मनात असन मी, पण काय सण तुमच्या नावाने बोंबा मारित होत्या त्या. काय बाबा मारायचा संबंध आहे? ते काय नाही अरे, ते मधुराचं मला काय माहित नाही, पण ते छकुली चिरगुटीला शहाणपणा करतील. एक काम करू, आपण दोघं मिळून ना त्याला चांगलं फटकू. तुमच्या बोला. मोबाईलला वगैरे जरा काय झालंय, चार्जिंगच होत नाही. काय होता, काय म्हणता? काय नाही, तुमच्या कामाचं काय करायचंय? आम्हाला नाही काम बिम करायचं. कसलं काम? अरे कंपनीत लावायचं या दोघांना कामाला. अरे वा, छान आहे की, लावा लावा पुढे. अभ्या तसं नाही, तिथं पैसे भरायला लागतात, प्रत्येकी 1-1 लाख रुपये. हे बघा अभि, आता पहिल्यासारखं कुठं काय राहिलेलं आहे का? एक काम करा, 2-3 दिवस द्या आम्हाला, आम्ही काय ते सांगतो तुम्हाला. बघा बाबा, तुमच्यावर आहे शेवटी, कारण आता पहिल्यासारखं काय कामाचं गणित राहिलेलं नाही. झालं का आधी मोबाईल? नाही, आज नाही होणार तो, तुम्ही उद्या घेऊन जा. बरं चालतंय, येऊ का? अभ्या, कामासाठी कुठे पैसे भरायचे असतात होय? पण त्याशिवाय काम पण नाही होणार ना अभ्या. का रे? अरे मी तरी काय सांगणार आता, मला काय माहिती आहे त्यातलं. पण एकच सांगतो की जे काही डिसिजन घ्याल ते विचार करून घ्या तुम्ही. रिचार्ज मारा. एवढ्याला नाही, कशाला फोन पाहिजे रे तुम्हाला? काका तुम्हाला काय करायचंय? कानाखाली देईन. काका कोणाला म्हणतो रे? हो काका, आम्हाला काम असतं मोबाईलवर. हा, माहितीये तुम्हाला काय काम असतात, गेम बिम खेळायला लागत असेल ना. आम्हाला आमच्या घरच्यांनी घेऊन दिलंय. तुमची घरचीच हाणायत पाहिजे ना आधी चांगली धरून. तुला काय करायचं, तू गप्की. मग काय तर. अरे अबे, एवढा नाही, कशाला फोन पाहिजे त्यांना? अरे माकडांनो, तुम्ही एवढा आणले नाही, तुम्हाला कशाला पाहिजे रे फोन बिन? हाय का रिचार्ज जायला आम्हाला कुठे आमच्या नादीला. हा जा जा, नाही रिचार्ज बिचार्ज काय संपले? पोरांनो, खरंच रिचार्ज संपलं आमचं, नंतर जातो का? निघलं ना? कसले अगो पोरे. बरं ते जाऊ द्या, तुम्हाला ज्याच्यासाठी इथे बोलावलं होतं ते नीट लक्षात आहे ना? अजिबात त्या पोरीच्या नादी लागायचं नाही काय? हे बघ अभ्या, ती मधुरा मला लय आवडते, मी तिला प्रपोज करणार. अपोज करणार? आता तू तिला अपोज काय करणार? प्रपोज मध्ये असं म्हण ना. अरे बघा, माझं सांगायचं काम होतं ते मी सांगितलं, आता बाकी तुमची मर्जी. काय व्हायचं तर होईल, पण मी तिला विचारणारच. हा नार्या, जा तू तिला विचारायला, आणि तू एकटाच जा. जर तिथं भांडणं झाली ना, ते छकुलीच्या पण एक कानाखाली बाजूने. भांडण नाही व्हायची. मग काय फायदा आहे? म्हणजे काय तू भांडण टपला काय? तसं नाही, छकुलीला शानपणा करतीत ना, म्हणून म्हणलं तुला सहज. तिचं काय करायचं आपल्याला? अरे सोडाय सगळं,
उगाच नको ते करत बसता. तुला काय करायचंय? तू कर तुझं काम. चल दाद्या.